पावसाळ्यात काय खायचं? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ऋतूमध्ये आपला जाठराग्नी मंद झालेला असतो आणि म्हणून आपली पचनशक्ती कमी झालेली असते. तर या ऋतूमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे गरम गरम जेवलं पाहिजे, ताजं घरचं अन्न खाल्लं पाहिजे. त्याचबरोबर मुगाची खिचडी किंवा मुगाची डाळ ही डाळीमध्ये सगळ्यात छान, त्यामुळे मुगाच्या डाळीचा वापर हा जास्तीत जास्त असला पाहिजे. तसंच मसाल्यांमध्ये जर बघितलं तर आलं, जिरं आणि हिंग याचा वापर आवर्जून केलाच पाहिजे, कारण हे तीनही पचनशक्ती सुधारण्यास मदत करतात आणि रोजचं आपलं पचन व्यवस्थित होतं. तसंच ही पदार्थ जी आहे, पाणी जे पितोय आपण, हे कोमट करून पिलेलं कधीही चांगलं, कारण खूप जर्म्स असतात, त्यामुळे उकळून थंड केलेलं पाणी हे पिलं पाहिजे. तर काय खाणं हे जेवढं महत्वाचं, तेवढंच काय नाही खायचं हेही महत्वाचं. तर काय नाही खायचं, तर थंड पदार्थ, आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स हे पूर्णपणे बंद करायचं. फ्रीज मधले पदार्थ काढलं सफरचंद आणि टाकलं तोंडात, असं अजिबात करायचं नाही. तर ते नॉर्मल टेम्परेचरवर येऊ द्यायचं आणि नंतरच ते खायचं. तसंच जे शिळ अन्न आहे, जे दूषित पाणी आहे, हे सुद्धा नको. तर अशी काळजी घेत राहा आणि स्वतःला स्वस्थ ठेवत राहा. बघू पुढच्या व्हिडिओमध्ये की पावसाळ्यात कुठलं पंचकर्म करायचं.